हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? तर चला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघणार आहोत. तर बघा, आयुष्यामध्ये आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत असतो. कोणी चांगली कॉम्प्लिमेंट देतं तर कोणी वाईट कॉम्प्लिमेंट देतं. तसं ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंट्स एकमेकांचे आहेत. तर आपण लगेच बघून घेऊया कॉम्प्लिमेंटरी अँगल्स थ्रू. चला, तर बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काय असतात. तर कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मिनिंग काय आहे पहिल्यांदा, ठीक आहे, ते समजून घेऊया. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात sum of two angles is equal to 90 degree sum of two angles is equal to 90 degree. ठीक आहे. तर आता बघा, तर तुम्हाला माहिती आहे जर ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला कोणत्या पण गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्याला ट्रायंगलची गरज पडते, राईट अँगल ट्रायंगलची. तर बघा सगळ्या गोष्टी आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. कोण कोणाचं कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट कसे आले, आणि हे आपण कशावर बघणार आहोत, एक ट्रायंगल घेऊन बघणार आहोत. सो हिअर इज द राईट अँगल. ट्रायंगल घेतलेला आहे मी, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC आपण घेतलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये अँगल मी काय करतो, हा थिटा घेतो. ठीक आहे, ठीक आहे, ओके. चला, तर तुम्हाला माहिती आहे इन राईट अँगल ट्रायंगल ABC, इन राईट अँगल ट्रायंगल ABC. तर बघा, तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू किती असतं रे, 180 डिग्री. येस और नो? सो ट्रायंगल मध्ये तीन कोणांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला, तुम्हाला माहित आहे अँगल B जो आहे तो 90 डिग्री आहे, अँगल C थिटा आहे. सो आपण अँगल A काढून घेणार आहोत. सो मग काय करणार आपण, व्हॅल्यू पुट अप करायचं. सो A प्लस अँगल B ची व्हॅल्यू किती आहे, 90 डिग्री. बघा अँगल B किती आहे आपला, 90 डिग्री, प्लस C जो अँगल आहे तो किती आहे रे, थिटा आहे. सो इज इक्वल टू 180 डिग्री. यस और नो? तर आता याच्यामध्ये काय होईल मग, A इज इक्वल टू अँगल A इज इक्वल टू, सो दिअरफोर अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 मायनस थिटा. म्हणजे हे प्लस 90 आणि प्लस थिटा मी तिकडे साईडला शिफ्ट केलं. सो हे काय होईल, साइन चेंज करेल. सो अँगल ए ची व्हॅल्यू आपली किती आली, 180 मायनस 90 90 डिग्री मायनस थिटा. सो अँगल ए ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 90 मायनस थिटा. सो म्हणजे आपण अँगल ए ला म्हणू शकतो का, 90 मायनस थिटा. ठीक आहे. तर बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सम ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे कोणत्याही दोघांची सम 90 डिग्री, कोणत्याही दोन अँगलची सम 90 डिग्री येणं, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. तर आता आपल्याला इथं बघा सगळे आपल्याला अँगल्स माहित झालेले आहेत. ठीक आहे. सो अँगल ए ची व्हॅल्यू किती आहे, 90 मायनस थिटा. अँगल बी ची व्हॅल्यू किती आहे रे, 90 डिग्री, आणि सी किती आहे, थिटा. सो याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत की ट्रिग्नोमेट्री मध्ये कोण कोणाचं कॉम्प्लिमेंट आहे आपण बघणार आहोत. तर ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला माहिती आहे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. त्याच्यामध्ये साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे, कोसेक आहे. तर बघूया आता कोण कोणाचे कॉम्प्लिमेंटरी बनतायत. ठीक आहे, चला. तर बघा, तरी तर मी एक्सप्लेन करतोय, तर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाइन करायचे आहेत. तर बघा आता आपण एक एक करूया. तर साइन थिटा काढून घेऊया आपण. साइन थिटा इथून, साइन थिटा इज इक्वल टू काय असतं रे, साइन थिटा अपोजिट साइड, साइन थिटाची अपोजिट साइड. बघा साइन थिटाची अपोजिट साइड ही आहे, साइन थिटाची अपोजिट साइड ही आहे, आणि थिटाची ऍडजस्ट साइड ही आहे. 90 डिग्रीच्या समोरची साइड काय असते, हायपोटेन्यूस. तो अगोदर आपण साइन थिटा साठी डिफाइन करून घेऊया. ठीक आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू काय येईल मग, अपोजिट साइड AB अपॉन हायपोटेन्यूस AC. ठीक आहे, दॅट इज इक्वेशन नंबर 1. नाउ नेक्स्ट इज कॉस थिटा पण आपण करून घेऊया. ठीक आहे. सो कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल मग, ऍडजसंट साइड म्हणजे काय रे, BC अपॉन AC, दॅट इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो साइन थिटा आणि कॉस थिटा साठी मी डिफाइन केलेला आहे टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. या पण व्हॅल्यूज आपण काढू शकतो, पण सध्याला काढण्याची गरज नाहीये. हे दोघच आपले मित्र आहेत जे आपल्याला टॅन, कॉट, सेक आणि कोसेक मिळवून देतील. मग आता काय करूया, सिमिलरली जसं तुम्ही अँगल थिटा साठी डिफाइन केलेल्या आहेत गोष्टी, तसंच आपल्याला 90 मायनस थिटा म्हणजे अँगल ए साठी पण आपण गोष्टी डिफाइन करायच्या आहेत. सो बघा आता मी जर अँगल समजा ए घेतला म्हणजेच 90 मायनस थिटा, सो इथून आपण साइन रेशो काढूया. इथून आपण काय करूया, साइन रेशो काढूया. सो साइन 90 मायनस थिटा
साइन ए म्हणजे काय रे, साइन ए ची व्हॅल्यू काय 90 मायनस थिटा, तर हा पण एक अँगल आहे. 90 मायनस थिटा म्हणजे काय रे, तो एक अँगल आहे. सो आता एक काम करूया, हे मी इरेज करतो आणि तुम्हाला समजेल आता की 90 मायनस थिटासाठी अपोजिट साइड कोणती आहे. आता अपोजिट साइड कोणती आहे, तर बीसी आहे. सो याला आपण अपोजिट साइड म्हणूया. ठीक आहे. आणि 90 मायनस थिटासाठी ऍडजस्टंट साइड कोणती आहे, तर तुमची ए बी आहे. अशा गोष्टी लिहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुमचं जे साइड्स एचे आहेत ते बरोबर येतील, कारण तुम्ही ते ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत गोष्टी. सो साइन थिटा इज इक्वल टू काय असतं मग, अपोजिट साइड म्हणजे काय रे, बीसी. बीसी अपॉन आणि हायपोटेन्यूज तर तुम्हाला माहिती आहे चेंज होत नाही. सो दॅट इज इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज कॉस पण काढून घ्या, कॉस पण काढून घ्या. सो कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू, आता कॉस 90 मायनस थिटा म्हणजे ह्या अँगलची ऍडजस्टंट साइड तुमची ए बी आहे. ए बी, सो ए बी अपॉन हायपोटेनियस ए सी, दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता आयुष्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करत असता, हे सर्व चांगल्या गोष्टींचं वाईट गोष्टींचं, तसं इथं पण थोडं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ते आयुष्यातलं स्किल आपलं ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही मध्ये युज केलं तर खूप सोपं जातं. तर बघा, जर तुम्ही इक्वेशन जर तुम्ही 1, 2, 3 आणि 4 मध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजून जाईल की इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 4 ह्या दोन्ही पण बघा त्याचे राईट हँड साइड, त्याचे काय रे, राईट हँड साइड दोन्ही पण सेम दिसत आहेत. बघा, ए बी अपॉन एसी, ए बी अपॉन एसी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, आपण असं म्हणू शकतो की असं म्हणू शकतो आपण फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 नाही, फ्रॉम 1 अँड 4, फ्रॉम 1 अँड 4 साइन किंवा कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. येस और नो, कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. हे जणांना समजतंय किंवा उलट लिहिलं चालेल, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. जोपर्यंत मध्ये इक्वॅलिटी आहे तोपर्यंत तुम्ही एलएचएस इज इक्वल टू आरएचएस लिहू शकता किंवा आरएचएस इज इक्वल टू एलएचएस लिहू शकता. ठीक आहे. आणि सेमच बघा, तुम्ही सेमच बघा फ्रॉम 2 आणि 3 ला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं पण बीसी आहे, बीसी अपॉन एसी, बीसी अपॉन एसी. सो फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 काय येईल, काय येईल, साइन 90 मायनस थिटा, साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं रे, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. बस. तर कॉसचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा साइन असतो. कॉसचा कॉम्प्लिमेंट कोण असतो, साइन असतो. आणि साइनचा कोण असतं, तर कॉस असतं. तर बघा, हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता आपण समजून घेऊ शकणार आहोत अगोदर ह्या दोघांचं मिनिंग काय आहे बघा. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळेच अँगल काढणार आहोत. सो पहिल्यांदा आपण सगळेच अँगल काढणार आहोत. आता मला सांगा, याच्यामध्ये मी टॅन थिटा, कॉट थिटा वगैरे हे डिफाईन केलेलं नाहीये, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी मगाशीच म्हणलं होतं, ज्यावेळेस आपल्याकडे साइन आणि कॉस येतात, आपल्याकडे साइन आणि कॉस येतात, त्यावेळेस आपल्याकडे टॅन पण येतो, कॉट पण येतो. तर चला मग, आता आपल्याला माहित आहे की टॅन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू जर मला डिफाईन करायची असेल तर कशी करणार मी, टॅन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू जर मला डिफाईन करायचं तर मी कसं करणार रे, हे बघा, टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं, 90 मायनस थिटा, टॅन म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा सध्यासाठी आपल्याला 90 मायनस थिटा आहे, तर इथं काय येईल मग, साइन 90 मायनस थिटा तोच अँगल आहे, डिवाइडेड बाय कॉस 90 मायनस थिटा. येस और नो, येस और नो. मग मला सांगा, साइन 90 मायनस थिटा तर काय असतो आपला, साइन 90 मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा अपॉन कॉस 90 मायनस थिटा काय असतो रे, साइन थिटा. त्यामुळे कॉस अपॉन साइन काय येईल, कॉट थिटा. त्यामुळे टॅन 90 मायनस थिटा आपला काय बनेल, तर कॉट थिटा बनेल. बघा, हे फॉर्म्युला आपल्याला आता ए ला लागले. दिस इज द फर्स्ट नंबर फॉर्म्युला, दिस इज द सेकंड नंबर, दिस इज द थर्ड नंबर. आणि सेम आता आपण तुम्हाला कळलं असेल की आता 4 नंबरचा फॉर्म्युला म्हणजे आपण कॉट थिटाचा पण फॉर्म्युला बोलू शकतो, तो म्हणजे कॉट 90 मायनस थिटा. आता कॉट 90 मायनस थिटा म्हणजे काय असतं रे, तुम्ही कॉस अपॉन साइन करू शकता. जर तुमच्यासोबत टॅन आलेला आहे तर टॅन करून घ्या. मग कॉट 90 मायनस थिटा म्हणजे काय असतं, 1 अपॉन, कॉट म्हणजे काय असतं 1 अपॉन टॅन थिटा. आता थिटा कोण आहे आपल्यासाठी, 90 मायनस थिटा आहे. सो 90 मायनस थिटा. त्यामुळे हे आन्सर काय येईल मग तुमचं 1
1 अपॉन कॉट थिटा. का टॅन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे कॉट थिटा. मग हे किती आन्सर आहे तुमचं 1 अपॉन कॉट तर टॅन थिटा. ठीक आहे. सो मग तुमचं कॉट 90 मायनस थिटाची व्हॅल्यू किती आली तर टॅन थिटा आली. समजलं का. बघितलं का हा 4 नंबरचा तुमचा फॉर्म्युला इथं क्रिएट झालेला आहे. सिमिलरली आता बघा तुम्ही हे आता मी डायरेक्टली लिहितोय तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी 5 नंबरला तुम्हाला सांगतो सेक सेक 90 मायनस थिटा. सेक 90 मायनस थिटा म्हणजे काय असतं रे 1 अपॉन कॉस 90 मायनस थिटा. सो सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोण येतो सेकचा तर कोसेक येतो. काय येतो कोसेक थिटा येतो. सेकचा काय असतं 1 अपॉन कॉस 90 मायनस थिटा. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे किती आलं साइन थिटा 1 अपॉन साइन म्हणजे काय आलं रे कोसेक थिटा. ठीक आहे. आणि 6 नंबरला म्हणजे कोसेक 90 मायनस थिटा. सो कोसेक 90 मायनस थिटा काय असतं रे सेक थिटा असतं. सो आय होप की तुम्हाला हे फॉर्म्युले समजले असतील. याच्यामध्ये फॉर्म्युले पुटअप करा आणि हे तुमचं डायरेक्ट कॉम्प्लिमेंटरी भेटून जाईल. तर बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय असतात तर पहिली गोष्ट म्हणजे सम ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 90 डिग्री हे आहे. ठीक आहे. सम ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 90 डिग्री. मग तुम्ही ट्रायंगल मध्ये क्रिएट करा. तिथून तुम्ही एका अँगलला ऑब्विसली एक राईट अँगल ट्रायंगल आहे तर एक 90 डिग्री असेल एक थिटा असेल तर राहिलेला अँगल कोणता असतो 90 मायनस थिटा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा साइन आणि कॉस थिटा काढून घ्या या अँगलसाठी सी अँगलसाठी म्हणजे 90 मायनस थिटासाठी पण व्हॅल्यूज काढून घ्या आणि ऑब्झर्वेशन करा. सो ऑब्झर्वेशन तुम्हाला केलं की तुम्हाला फ्रॉम 1 आणि 4 वरून कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा भेटेल. फ्रॉम 2 आणि 3 वरून साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा भेटेल. सो याचा अर्थ काय आहे की कॉसचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा साइन असतो. साइनचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा कॉस असतो. सिमिलरली टॅनचा कॉट असतो. कॉटचा टॅन सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक असतो. तर हे तुम्हाला मुलांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तर माहित असतात पण कसे येतात हे मुलांना माहित नसतं. सो मोस्ट ऑफ द मुलं हे सांगू शकत नाहीत. त्यासाठी आपलं लेक्चर आहे समजून घेऊन शिकणं. सो इथं पूर्णपणे कॉन्सेप्ट होतील आणि हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नंतर आपण लगेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स घेणार आहोत आणि याच्यावरती एक्झाम्पल्स कसे येतात किंवा कोण कोणाचं कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे आता आपण नंबर्स घेऊन बघणार आहोत म्हणजे अँगल्सची व्हॅल्यू आपण घेऊन बघणार आहोत. सो आय होप की तुम्हाला बेटर समजलं असेल. सो प्लीज नोट डाऊन. आय होप की तुम्हाला फॉर्म्युले समजले असतील. तर चला आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा एक्झाम्पल काय आहे राईट डाऊन द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ साइन 30 डिग्री टॅन 20 डिग्री कॉस 1 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉट 45 डिग्री सेक 57 डिग्री आणि कोसेक 60 डिग्री. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया फॉर्म्युले लिहून घेऊया. आता जस्ट आपण फॉर्म्युले बघितले होते तर फॉर्म्युले लिहूया आपण आणि आपली प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तर बघा फॉर्म्युले काय आहेत आपले कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला कोणता आहे फर्स्ट साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. आता प्रत्येक डिग्री लिहायची काही गरज नाहीये असं थ्रू आउट लिहू शकता तुम्ही. साइन 90 डिग्री मायनस थिटा काय असतं कॉस थिटा. सेकंड वन कोणता आहे कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं रे साइन थिटा. येस और नो. ठीक आहे. नाव थर्ड वन tan 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. फोर्थ वन कॉट 90 मायनस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बघितलं का किती सोपं आहे हे. नाव सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय रे सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा आणि 6 नंबरला कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. तर लक्षात ठेवायचं आहे साइन आणि कॉस हे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी असतात. सिमिलरली टॅन आणि कॉट हे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी असतात आणि सेक आणि कोसेक हे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. तर बस आपल्याला हे फॉर्म्युला माहित असलं की आपला आन्सर लगेच येते बघा. चला तर आता आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल तुमचं कोणतं आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं साइन 30चा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला काढायचा आहे. चला तर कुठे बघा फर्स्ट साइन 30 डिग्रीचा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो साइन 30 डिग्री इज इक्वल टू साइन 30 बघा म्हणजे आता तुमच्यासाठी थिटा काय बनलाय थिटाची व्हॅल्यू काय साइन थिटाची व्हॅल्यू किती आली रे साइन थिटाची व्हॅल्यू किती आली 30 डिग्री. येस और नो. मग मला सांगा लगेच तुम्ही काय करणार 90 मायनस थिटा आपण काढून घ्या 90 मायनस थिटा.
सो 90 मायनस थिटा म्हणजे काय होईल 90 मायनस 30. 90 मायनस 30 किती मग 60 डिग्री. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये पटअप करू नका. मुलांना इथं कन्फ्युजन होतं बघा. इथं मुलं काय करतात कन्फ्युज करतात थिटा थिटा आणि 90 मायनस थिटा, कारण की दोघांची ऍडिशन केली तर किती येतं 90 येतं. आणि त्यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं सम ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 90 डिग्री. जर तुम्ही या दोघांची ऍडिशन केली तर तुम्हाला किती भेटेल 90 डिग्री. बघा भेटते का नाही. ठीक आहे ना. हे बघा थिटा प्लस 90 मायनस थिटा, थिटा थिटा कॅन्सल राहिलं 90 आणि 30 आणि 60चं दोघांचं ऍडिशन किती येते 90 डिग्री. दॅट्स कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. कोणता फॉर्म्युला फर्स्ट नंबरचा बघा, सेकंड नंबरचा फॉर्म्युला बघा, सेकंड नंबरचा. सो साइन थिटा इज इक्वल टू काय असतं कॉस कॉस 90 मायनस थिटा. ठीक आहे. मग थिटाची व्हॅल्यू तर तुम्हाला ऑलरेडीच माहित आहे, तुम्हाला दिलेली आहे गिव्हन मध्ये साइन 30 डिग्री आणि कॉस कॉस 90 मायनस 30 डिग्री किती आलं 60 डिग्री. 90 मायनस 30 किती 60. सो साइन 30 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोण असेल तर कॉस 60 आणि हे झालं आपलं आन्सर. आणि बघा तुम्ही साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहित असते असते का नाही. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू पण 1/2 असते. बघितलं का. त्यामुळे दोन्ही पण काय असतात रे इक्वल असतात. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट इज काय रे tan 20. सो tan 20 ला पण आपण लगेच काढून घेऊया. सो सेकंड tan 20 डिग्री चलो. सो पहिल्यांदा काय करायचं थिटा डिफाइन करायचा. बघा खूप सोप्या वेने सांगतोय. आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेऊन सॉल्व्ह नाही करत आहे. आपण फॉर्म्युले पहिल्यांदा लिहिले, मग मी पहिल्यांदा त्यासाठी थिटा काढेन आणि नंतर मी 90 मायनस थिटा पण डिफाइन करेन लगेच. आणि तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यूज इथं डिफाइन केल्यामुळे तुम्हाला हे परत लिहायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली आन्सर इथं पुटअप करा आणि चेक करणाऱ्याला हे सोपं जातं. तुमचा एकही मार्क्स याच्यामध्ये कट होऊ शकत नाही, कारण की ह्या गोष्टी आपण इथं सुरुवातीला डिफाइन केलेल्या आहेत आणि आपण डायरेक्ट इथं प्रेझेंट करतोय. ठीक आहे. सो आता थिटा कोण आहे थिटाची व्हॅल्यू किती आहे थिटाची व्हॅल्यू आहे आपली 20 डिग्री. ठीक आहे. मग आता लगेच काय करणार तुम्ही त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे 90 मायनस थिटा काढून घेणार. सो 90 मायनस थिटा म्हणजे किती रे 20. सो 90 मायनस 20 किती येतं 70 डिग्री. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे टॅन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोण असतो तर कॉट असतो. कोण असतो कॉट असतो. सो कॉट 90 मायनस थिटा. सो पुट अप द व्हॅल्यूज. ठीक आहे ना. सो थिटा इज इक्वल टू 20 डिग्री. सो टॅन 20 डिग्री इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा डिग्री किती आला 90 मायनस थिटाची व्हॅल्यू 70 डिग्री. येस अँड दिस इज युअर आन्सर. सो बघा टॅन 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉट 70 येईल आणि या दोघांच्या पण व्हॅल्यू सेम असतात. तर तुम्ही म्हणता सर 20 डिग्रीची व्हॅल्यू काय असते तर ती व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू मध्ये सध्याला तर नाहीये, पण या व्हॅल्यूज पण आपण डिफाइन करतो बाय युझिंग ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर हे 12 मध्ये आपण करू शकतो बेटा. कोणतीही व्हॅल्यू आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर बघा या पण गोष्टी मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतोय, कारण की 12th पण आपण लवकरच ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. सगळे चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत 10th, 11th आणि 12th. तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा पूर्णपणे, हा कॉन्सेप्ट तुम्ही बघा, तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल कधीच त्रास नाही देणार. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. सो हे नोट डाऊन करा आणि आपण राहिलेले बाकीचे अँगल्स लगेच बघून घेऊया. आहे. सो आय होप की तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल. तर चला जास्त वेळ न लावता आपण एक्झाम्पल नंबर 3 करूया आणि तुम्हाला आता समजलं असेल काय काय मुलांनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह पण करून घेतले असतील. ठीक आहे. सो बघा थर्ड एक्झाम्पल आपण करणार आहोत. थर्ड एक्झाम्पल आपल्याला विचारलेला आहे कॉस 1 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करा. कॉस 1 डिग्री. सो सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला कॉस 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल मध्ये. सो क्लिअरली थिटाची व्हॅल्यू किती आहे 1 डिग्री. थिटाची व्हॅल्यू 1 डिग्री. बघा थिटाची व्हॅल्यू. सो मग 90 मायनस थिटा काढायला काय प्रॉब्लेम बिलकुल पण नाहीये. सो 90 मायनस 1 किती येतं रे 89 डिग्री येईल. 89 डिग्री. त्यामुळे आता फॉर्म्युले लिहा आणि सारखे फॉर्म्युले लिहायचे, कारण फॉर्म्युले लिहिल्यानंतर आपल्या लक्षात राहतात. ठीक आहे ना. तुम्ही फॉर्म्युले लिहा डायरेक्टली सॉल्व्ह नका करू. कॉस थिटा इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल त्याचा साइन 90 मायनस थिटा असेल. काय असेल रे साइन 90 मायनस थिटा.
व्हेरी गुड. साइन 90 मायनस थिटा. सो व्हॅल्यू पुट करून टाका मग. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 डिग्री आणि साइन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 89 डिग्री. त्यामुळे तुमचं हे आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. सो कॉस 1 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोण असतो? तर साइन 89. आणि सेम उलट साइन 89 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोण असेल तर कॉस 1 डिग्री. चला लगेच फोर्थ एक्झाम्पल पण आपण करून घेऊया. तर बघा आता कॉट 45 डिग्री, कॉट 45 डिग्री, कॉट 45 डिग्रीला आपल्याला डिफाइन करायचं आहे. सो क्लिअरली थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री 90 मायनस थिटा इज इक्वल टू 90 मायनस थिटाची व्हॅल्यू तर 45 डिग्री होती आणि 90 मायनस 90 मधून जर 45 ला तुम्ही मायनस केलं तर आन्सर किती येतं रे? 45 येतं. ठीक आहे. ओके. नाउ यूज द फॉर्म्युला ऑफ द कॉट थिटा. सो कॉट थिटा इज इक्वल टू cot theta is equal to tan 90 minus theta, tan 90 minus theta होईल. ठीक आहे. सो क्लिअरली theta is equal to 45 डिग्री. सो cot 45 डिग्री is equal to tan 90 minus theta किती आहे रे? 45 डिग्री. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे tan 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? तर बघा tan 45 डिग्रीची व्हॅल्यू असते 1 आणि cot 45 डिग्रीची पण 1 असते. तर बघितलं का इक्वालिटी मध्ये बरोबर मॅच होऊन जात आहे हे. तर हे क्रॉस चेक करण्यासाठी लिहिलेलं आहे. सो cot 45 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोण असतो? तर tan 45. सो प्लीज हे पण नोट डाऊन करून घ्या. लगेच राहिलेले आपण 2 एक्झाम्पल करणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण एक्झाम्पल नंबर 5 बघणार आहोत. ठीक आहे. सो 5 नंबरचं एक्झाम्पल म्हणजे 5 नंबरचं एक्झाम्पल कोणतं आहे आपलं? तर सेक 57 डिग्री ही व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे. त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल सांगायचा आहे. ठीक आहे. सो थिटाची व्हॅल्यू किती आहे आपली? थिटाची व्हॅल्यू थिटा इज इक्वल टू 57 डिग्री. थिटा इज इक्वल टू 57 डिग्री. सो 90 मायनस थिटा काढून घ्या लगेच. त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 90 मायनस थिटाची व्हॅल्यू 57. सो 90 मायनस 57 जर तुम्ही केलं तर हे किती येईल रे? येतील तर 33 येऊन जाईल. किती जाईल? 33. 50 and 30 90 and 7 and 3 10. So 80 plus 50 and 30 80 and 7 and 3 10. So 80 plus 10 90 येतात. ठीक आहे. व्हेरी गुड. नाउ use the formula of sec theta. Sec theta is equal to cosec 90 minus theta. And just put up the values. So theta ची व्हॅल्यू किती आहे? 57 डिग्री. सो sec 57 डिग्री इज इक्वल टू किती रे? कोसेक 33 डिग्री. कारण 90 मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 33 डिग्री. आणि हे तुमचं आन्सर येईल. बस काही सुद्धा नाही करायचं तुम्हाला. जो पण आहे 57 डिग्री आहे ना त्याचा कॉम्प्लिमेंटरी घेण्यासाठी तुम्हाला 90 मधून मायनस करायचं आणि सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोण असतो? तर कोसेक. असं तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही स्पीडअप पण करू शकता पण बोर्ड मध्ये आल्यानंतर तुम्हाला असं लिहायचं आहे. आणि जर एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन्स आले तर तुम्हाला कसं लिहायचं आहे याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. सध्याला आपल्यासाठी कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत. जर आपण कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन्स विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. सो त्याच्यावरतीही मी पूर्णपणे एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स घेणार आहोत. पूर्ण 1 शॉर्ट व्हिडिओ मी एमसीक्यू टाईपचा घेणार आहोत. सगळ्याच कॉन्सेप्ट वरती. आपलं पहिलं काम आहे आपण पूर्ण चॅप्टर शिकणार आहोत कॉन्सेप्ट वाईज आणि नंतर मग आपण फायनल त्याच्यावरती मी एक 1 शॉर्ट व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये सगळेच क्वेश्चन असतील. ठीक आहे. सो नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज 6 नंबर कोसेक 60 डिग्री. कोसेक 60 डिग्री. सो तुम्ही आता डायरेक्टली करायचं असेल तर पण तुम्ही एक करून बघू शकता. पण सध्याला आपण डायरेक्टली नाही करायचं कारण समजून घेऊन शिकणारा पुढे जातो बेटा. परत आपल्याला मॅथ्स करायचं नाही. एकदाच मॅथ्स करायचंय. एकदा तुम्हाला समजलं मॅथ्स की काय असतं मग तुम्हाला परत काहीच कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. सो 90 मायनस थिटा मग काय होईल? 90 मायनस थिटाची व्हॅल्यू तर 60 आहे. सो 90 मायनस 60 किती येतं? 30 डिग्री. ठीक आहे. आणि मग कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक थिटाचा कॉम्प्लिमेंटरी कोण असतो? सेक असतो. सो सेक 90 मायनस थिटा. सो पुट ऑफ द व्हॅल्यूज ऑफ थिटा अँड 90 मायनस थिटा. सो कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक 60 आणि सेक 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे मग? 30 डिग्री.
ठीक आहे. सो कोसेक 60 इज इक्वल टू किती होऊन जाईल सेक 30. तर बघा या टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आणि आय होप की तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल वरती नक्कीच लेक्चर समजलं असेल आणि हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि आपण नेक्स्ट पार्टमध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण शिकणार आहोत, त्याच्यावरती पण आपण एक्झाम्पल करणार आहोत. याच्यावरतीही अजून आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत, पण सध्याला तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या आणि अभ्यास करा. थँक्यू.